नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. विजय काव्याला म्हणतो, तू मुद्दाम करते का हे सगळं? काव्या सांगते, नाही हो विजयराव, माझं लग्न झालं ना तेव्हा पण यांची आई वसू आत्या यांनी इतका कांगावा केला होता मी मंगळसूत्र घातलं नाही म्हणून म्हटलं तू का नाही घातलेलं. तर विजय सांगतो, आम्ही मनाने जुळलेले आहोत आणि मंगळसूत्र घातलंच पाहिजे असं काही नाही. ती फ्रेश व्हायला गेली त्या वेळेला काढून ठेवलं, माझी काही हरकत नाही त्यासाठी. रम्या सांगते, विजय तुला माहिती आहे का, तिच्या लग्नानंतर आम्ही घरामध्ये मोठी पूजा ठेवली होती. त्या पूजेमध्ये मंगळसूत्र घातलेलं नव्हतं मॅडमने आणि मला आता विचारते. तर काव्य सांगते, तू आता तो विषय घेऊ नको गं, माझा विषय आता तुझा चालला आहे ना. माझं तर सगळं सेट झालेलं आहे, कारण काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र मला पार्थने गळ्यात घातलं आहे, म्हणून माझा विचार तू करू नको. तुझं काय चाललं आहे ते बघ आधी तू. तर रम्या विजयला सांगते, विजय तिथे मंगळसूत्र ठेवलं आहे ते घालून दे बाबा एकदाचं, तर ती शांत बसेल. हो छोटं घाल हां, ते मोठं टोचतं मला. तर विजय मंगळसूत्र घालून देतो. हे बघा किती छान दिसतोय, अगदी तोंडात मारण्यासारखा जोडा दिसतोय तुमचा. रम्या म्हणते, काव्या अगं इतका छान दिसतोय, बाकीच्या जोड्यांच्या तोंडात मारण्यासारखा दिसतोय असं म्हटली मी. आता जेवणासाठी सगळे वाट बघताय, खाली चला पटकन, कारण आजच्या उत्सवमूर्ती आहात ना तुम्ही. तर हातात हात धरून तिथून जातात खाली. तर काव्याने फुलांची गोणी आणलेली असते आणि ती रम्याच्या रूममध्ये घेऊन जाते आणि सगळे जेवणासाठी बसलेले असतात. तेव्हा वसू आत्या म्हणतात, नाही म्हणता म्हणता बरेच पदार्थ केले तू, पण हे मनापासून केले का मानिनी. तर मानिनी काकू सांगतात, आता काही जरी झालं तर विजयराव या घरातले जावई आहे, तर मानपान तर करायलाच हवा ना, जास्त नाही पण थोडंफार. तर वसू आत्या सांगतात, बरं आहे लवकर तुमच्या लक्षात तरी आलं, पण मग असं तर नाही ना बाहेर दाखवायचं वेगळं. बघा आम्ही किती चांगले आहोत, सगळं अगदी व्यवस्थित करतो. जीवा सांगतो, आता कोणी जर मनापासून करत असेल वसू आत्या तर खोट काढलीच पाहिजे का, थोडं कौतुक करायला शिक. तर मानिनी काकू सांगतात, बरं ठीक आहे जेवणाला सुरुवात करा. नंदिनी जीवाला खुणवते. जीवा सांगतो, 1 मिनिट थांबा, आता सगळं परंपरेनुसार होतच आहे, तर एकमेकाला घास पण भरवा तुम्ही. तर विजय म्हणतो, मी तर लगेच तयार आहे, पण रम्याची काही इच्छा नसते. तर विजय रम्याला घास खाऊ घालतो. तर नंदिनी सांगते, 1 मिनटं अजून एक गोष्ट आहे, आशा लवकर ते घेऊन ये बरं. तर एका बाउलमध्ये जिलबी आणलेली असते. ती जिलबी बघितल्यानंतर रम्या आधीच म्हणते, नाही हां मी असं काही करणार नाही, तोंडात धरायची आणि ते विजय तोडणार, अजिबात जमणार नाही मला. तेव्हा नंदिनी सांगते, अगं रम्या ऐकून तर घे, असं काही सांगणार नाही आम्ही तुला, फक्त हातात धरायची आहे आणि विजयला खाऊ घालायची आहे. तर जीवा हसूनच म्हणतो, इमॅजिनेशन. तर वसू आत्या सांगतात, आता जेवायला सुरुवात करूया, पण काव्या कुठे दिसली नाही म्हणून विचारते. तर नंदिनी सांगते, ती अभ्यास करते आणि महत्त्वाचा विषय आहे ना म्हणून उशीरच लागेल. थोड्या वेळाने काव्या तिथे येते. इथून काका त्यावेळेला विचारत असता वसू आत्यांना, इतके दिवस तुम्ही रम्याच्या रूममध्ये झोपत होतात, पण आता विजयराव झोपणार, मग तुम्ही कुठे झोपणार. तर काव्या सांगते, गेस्ट रूम. वसू आत्यांसाठी गेस्ट रूम इज द बेस्ट रूम. नंदिनी म्हणते, अगं काव्या काही बोलतेस, अगं या घराच्या अर्ध्या मालकीने त्या गेस्ट रूममध्ये झोपणं बरं दिसेल का, त्यापेक्षा विजयराव आणि रम्या झोपतील ना गेस्ट रूममध्ये. तेव्हा वसू आत्या सांगतात, नाही नाही हे बरं दिसणार नाही, विजयराव या घरातले जावई आहे, ते झोपतील रूममध्ये आणि मी झोपेल गेस्ट रूममध्ये. त्यानंतर मानिनी काकू विचारतात रम्याला, पुढे काय ठरलं आहे. तर रम्या विचारते, म्हणजे काय पुढे, अगं या गोष्टी काय अशा ओपन बोलायच्या असतात का, म्हणजे फिरायला कुठे जाणार तुम्ही. तर मिथून काका म्हणतात, अच्छा हनीमूनसाठी. तर ते ऐकल्यानंतर रम्याला ठसकाच लागतो. काव्या म्हणते, ठसका थांबतोय का नाही, का मागून येऊन बुक्का देऊ एक. तर विजयला ते काही बोलणं आवडत नाही, त्याची काही गरज नाही, मी आहे तिची काळजी घ्यायला. तर जीवा सांगतो, बँकॉक. मिथून काका म्हणतात, हनीमूनला कोणी बँकॉकला जातं का बायकोला घेऊन. नंदिनी सांगते, तुम्ही शिमलाला जा. तर मिथून काका सांगते, तुम्ही कोकणात जा. तर रम्यामध्येच ओरडते, इनफ, आम्हाला कुठेही जायचं नाही आहे, जे काय आहे ना मी आधीच ठरवलेलं आहे. विजयसाठी सरप्राईज येते, मी आत्ता नाही सांगणार. तर विजय विचारतो, रिअली, मला सरप्राईज खूप आवडतात. तर काव्या सांगते, हो मी पण आज तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. तर काव्या रम्याला डोळे झाकूनच रूममध्ये घेऊन येते. काव्या हात काढ, मला नाही आवडत हां असे सरप्राईजेस. अगं रम्या चिडचिड करू नको, 2 मिनटं थांब. तर विजयला तर खूप रूम आवडलेली असते आणि डोळ्यांवरनं हात काढल्यानंतर रम्या सगळीकडेच बघत असते, तिला काही ते आवडत नाही. तर काव्या सांगते, कशी वाटली रूम.
तू नाही का माझं लग्न झालं तेव्हा सजवली होती आमची रूम, तसंच मी पण तुमची रूम सजवली आहे. चला मी आता येते. मी केलेलं डेकोरेशन तुम्हाला आवडलेलं असेलच, तुमच्या चेहऱ्यांवरनंच कळतंय. चलो गाईज, एन्जॉय युअर फर्स्ट नाईट. जवळ येते. रम्या, खोलीच्या बाहेर आवाज तर नाही ना येणार? रम्या काव्यावरच चिडते आणि काव्या जोरजोरात हसते. अगं हसण्याचा आवाज. तर रम्या जाण्यासाठी सांगते आणि काव्या तिथून निघून जाते आणि दरवाजाच्या बाहेर जाऊन उभी राहते. तेव्हा विजय रम्याला सांगतो, हे काव्याने नसतं केलं ना तर मी केलं असतं. सो मिसेस मतकरी, फुलं उमललेली आहे, रात्र सजलेली आहे, कॅन्डल जळत आहे आणि मी अधीर आहे. तुमचा काय विचार आहे मिसेस मतकरी? तिचा हात धरणार तितक्यात रम्या त्याच्या गालावर एक सटकन ठेवून देते आणि त्याचा आवाज एवढा मोठा असतो की काव्याला सुद्धा ऐकायला येतो. लिमिटमध्ये राहायचं हां विजय, लिमिटमध्ये, आणि माझ्या मागे मागे यायचं नाही. तर काव्या म्हणते, सटॅक. फर्स्ट नाईट का रंगली आहे विजयच्या चेहऱ्यावर. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळते. नंदिनी जीवाचा हात धरते आणि पोटावर ठेवते. खूप छान वाटते मला, अगदी सेफ असल्यासारखं. पण मी ऐकलंय बायका प्रेग्नेंट असल्यानंतर माणसं इकडे तिकडे फिरतात. तर जीवा सांगतो की ते माणसे काय इकडे तिकडे फिरण्यासारखं काय असतं? तेव्हा नंदिनी सांगते, मी जे बोलते ते तुम्हाला कळत नाही आहे का मुद्दाम करताय? तर रम्या वसू आत्यांना सांगत असते, गुरुजींना काव्याच्या हातात बाळ दिसते, पण ते असं म्हणाले नाही की ते तिचंच बाळ आहे. तर वसू आत्या सांगतात, म्हणजे ते बाळ नंदिनीचं असेल का? तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या.